नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. मुद्दाम मी हा व्हिडिओ मराठीमधून बनवत आहे कारण मला पण बोलायला इझी जाईल. तर हा व्हिडिओ असेल मुंबई मेट्रोच्या रिक्रुटमेंटबद्दल, ज्याचं नोटिफिकेशन लास्ट इयर सप्टेंबर 2019मध्ये आलं होतं. आणि या व्हिडिओमध्ये नेमकं काय असेल की मुलांना पडलेले जे प्रश्न आहेत, मुलांचे जे डाऊट्स आहेत रिक्रुटमेंट प्रोसेसबद्दल किंवा कुठल्या लिस्टबद्दल, तर ते आपण विचारलेले आहेत MMRDAच्या ऑफिशियल्सला. तर त्यांच्याकडनं काय रिप्लाय आलेला आहे तर ते बघणार आहोत आपण डिटेलमध्ये. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. का? कारण उगाच कुणामध्ये मिसअंडरस्टँडिंग होऊ नये, तर यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायला पाहिजे. आणि काय माझं मत आहे, एका पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी काय विचार करतो ते कळायला पाहिजे. तर यासाठी सांगत आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, चला तर स्टार्ट करूया. सर्वात आधी तुम्हाला हे जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे की मी हा व्हिडिओ का बनवत आहे, काय रिझन आहे. कारण सध्या तुम्हाला माहीत आहे की करोना व्हायरसचा एवढा जास्त इम्पॅक्ट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्येच आहे. तसं तर स्पेशली मुंबईमध्ये जास्त प्रभाव आहे त्याचा. तर अशामध्येच आपण हा व्हिडिओ बनवत आहे आणि आपण आपले डाऊट्स, जे मुलांना पडलेले क्वेश्चन्स आहेत ते MMRDAच्या ऑफिशियल्सला विचारतोय, त्यांना डिस्टर्ब करतोय, त्यांना त्रास देतोय असं तुम्हाला वाटत असेल. पण जर तुम्ही एका पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं की सगळीकडे लॉकडाऊनची परिस्थिती आहे, ओके, आणि सर्वांना सध्या वेळ आहे कारण जेवढ्या काही एक्झाम्स होत्या त्या सगळ्या पोस्टपोन झालेल्या आहेत. तर मुलांना अभ्यासासाठी वेळ आहे. पण जर मुलांच्या मनातले डाऊट्स क्लिअर झाले तर ते फ्रीली अभ्यास पण करू शकतील. त्यांना त्यांचा फ्युचर प्लॅन काय करायचं आहे, पुढे नेमकं कुठली एक्झाम द्यायची आहे, कुठल्या एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं आहे, तर हे सगळं क्लिअर होईल. तर त्यासाठीच आपण हे क्वेश्चन्स जे आहेत, आपले डाऊट्स, तर ते विचारलेले आहेत. तर ही गोष्ट कळाली तुम्हाला की हा व्हिडिओ का बनवत आहे मी. कारण मुलांकडे जो टाईम आहे आत्ता, तर तो युटिलाइज करावा. त्यांचा युटिलाइज म्हणजे त्यांनी स्वतःचा टाईम जो आहे तो युटिलाइज करावा आणि कुठली एक्झामवरती मी फोकस करू यावरती जास्त त्यांनी लक्ष देऊन त्या प्रकारे त्यांचा अभ्यास कंटिन्यू करावा. कारण कसं वाटतं की आत्ता सध्या मुंबई मेट्रोची लिस्ट लागलेली नाही आहे, कारण काही जणांची जॉईनिंग झालेली आहे, काही जणांची नाही झाली. तर सगळ्यांना डाऊट असेल, जेवढे काही सिलेक्टेड लोक आहेत, की मी सिलेक्ट झालो का, मला जॉईनिंग लेटर येईल का, तर मी म्हणजे अभ्यास करू की नको आत्ता सध्या. कारण जर असा विचार केला की मला जॉईनिंग लेटर आलं आणि नंतर आलं नाही, तर मग जी नेक्स्ट एक्झाम होती तर त्याचा पण अभ्यास राहून जाईल आणि ही तर गेलीच. तर हे क्लिअर होण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. नेक्स्ट, आता नेमकं काय केलं. सध्या तर आपण मुंबईला जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये विचारू नाही शकत की आमचे हे डाऊट्स आहेत, तुम्ही सॉल्व्ह करा किंवा तुम्ही याला उत्तरे द्या. तर आपल्याकडे एक मीडिया आहे, सोशल मीडिया. तर आपण ट्विटर यूज केलं. ट्विटरवरून आपण त्यांना काही क्वेश्चन्स विचारले आणि त्यांच्याकडनं आपल्याला काय रिप्लाय आले तर ते आपण बघूया आता. तर सगळ्यात आधी आपण म्हणजे मी मीडिया पर्सन आहेत एक, तर त्यांचं धन्यवाद म्हणजे आभार मानतो की त्यांनी आपल्याला हेल्प केली. ठीक आहे. आणि स्टार्टिंगला काय केलं की मी हा क्वेश्चन MMRDAच्या ऑफिशियल्सला विचारला. त्यांची ऑफिशियल जे अकाउंट आहे ट्विटर हँडल, तर त्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरती आपण हा क्वेश्चन जो पोस्ट केला होता तो मी क्वेश्चन वाचून दाखवतो. रिगार्डिंग MMRDA नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट रिक्रुटमेंट विच वॉज स्टार्टेड इन सप्टेंबर 2019. ठीक आहे, जी आधी सप्टेंबर लास्ट इयरला स्टार्ट झाली होती रिक्रुटमेंट प्रोसेस. तर क्वेश्चन काय होता की व्हॉट विल बी द फर्दर प्रोसेस अँड वेन विल गेट द जॉईनिंग लेटर. सिम्पल क्वेश्चन होता की फर्दर प्रोसेस तुमची काय असेल आणि आम्हाला जॉईनिंग लेटर कधी मिळणार, जे काही सिलेक्टेड लोक असतील. कारण त्यांचा DV डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालेलं आहे, तर त्यांना ऑफर लेटर कधी मिळणार, त्यांची जॉईनिंग कधी होणार, हा एक क्वेश्चन विचारला होता मी MMRDAच्या ऑफिशियल्सला. ओके, त्यानंतर अजून एक क्वेश्चन विचारला होता की सम कॅन्डिडेट्स गॉट जॉईनिंग लेटर अँड स्टार्टेड ट्रेनिंग ऑल्सो. जसं तुम्हाला माहीत आहे की काही 50 ते 60 विद्यार्थ्यांना जॉईनिंग लेटर आलेलं आहे, त्यांचं मेडिकल एक्झामिनेशन पण झालेलं आहे आणि त्यांची ट्रेनिंग पण स्टार्ट झाली होती हैदराबादमध्ये. पण आत्ता या लॉकडाऊनमुळे त्यांची ट्रेनिंग पण थांबवलेली आहे. तर वी आर स्टील नॉट शुअर अबाउट द प्रोसेस. कारण ऑब्वियसली तुम्हाला पण माहिती नाही आहे की नेमकं प्रोसेस काय चालू आहे. सो आय एम रिक्वेस्टिंग फ्रॉम बिहाफ ऑफ ऑल द कॅन्डिडेट्स, प्लीज क्लॅरिफाय द प्रोसेस और गिव अस ETA. एक तर तुम्ही टायमिंग द्या किंवा तुम्ही काय तुमची प्रोसेस चालू आहे तर त्याला क्लिअरली एक्सप्लेनेशन द्या. तर हे होतं 2 क्वेश्चन.
जे मी विचारले होते MMRDAच्या ऑफिशियल्सला. आणि तुम्हाला माहीत आहे याआधी पण आपण बरेचसे ट्विट तुम्ही पण केले असतील, मी पण केलेत, की बरेचसे आपण ट्विट्स केलेले आहेत MMRDAच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरती, पण कुणीच रिप्लाय देत नाही. आणि मेल्सला पण तुम्ही यापूर्वी पण बरेचसे मेल्स तुम्ही HRला केले असतील किंवा त्यांचे जे मॅनेजर वगैरे जे लोक असतील त्यांना केले असतील, पण त्यांच्याकडनं काही आपल्याला रिस्पॉन्स मिळत नाही. तर मी इथे म्हणजे आभारी आहे एका मीडिया पर्सनचा, तर त्यांनी आपल्याला हेल्प केली. तर आमच्यामध्ये बोलणं झालं होतं की नेमका काय प्रॉब्लेम आहे. मी त्यांना एक्सप्लेन केला, ठीक आहे असं असं झालेलं आहे, तर प्रॉब्लेम हा आहे, तर तुम्ही MMRDAच्या ऑफिशियल्सला जाऊन विचारा. तर त्यांनी जेव्हा आज दुपारी त्यांना याबद्दल एन्क्वायरी केली, ठीक आहे, तर त्यानंतर त्यांनी या ट्विटला रिप्लाय दिला. मला तर वाटतं त्यांनी जर विचारलं नसतं तर त्यांचा आपल्याला रिप्लायसुद्धा आला नसता. तर त्यांचा खूप आभार. तर नेमकं काय रिप्लाय आला त्यांचा MMRDA ऑफिशियलचा, तर बघा, अपॉइंटमेंट अगेन्स्ट नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट आर इन प्रोसेसमध्ये आहेत. द documents of the candidates have been verified. These candidates are required to undergo pre-employment medical examination before joining. ज्यांचं DV झालेलं आहे तर त्यांना ही मेडिकल एक्झामिनेशन द्यायची आहे. आणि अजून एक त्यांचा रिप्लाय आला दुसऱ्या क्वेश्चनवरती की आफ्टर लिफ्टिंग ऑफ लॉकडाऊन MMMOCL विल कॉल द कॅन्डिडेट्स फॉर मेडिकल एक्झामिनेशन. जेव्हा पण लॉकडाऊन संपेल तेव्हा मेडिकल एक्झामिनेशन होईल त्यांची, आणि परमिट देम टू जॉईन इन फेज्ड मॅनर, म्हणजे जसे त्यांचा प्लॅन आहे जॉईनिंगचा तर तशा त्या प्रकारे त्यांची जॉईनिंग करण्यात येईल. बरोबर, त्यांनी आपण जे क्वेश्चन विचारले होते की तुमची प्रोसेस काय आहे, तर त्याला त्यांनी रिप्लाय दिला की आमची प्रोसेस इज अंडर रिक्रुटमेंट. जे आहे जॉईनिंग म्हणजे तुमचं जे प्रोसेस आहे ते आहे चालू, आणि कधी जॉईनिंग लेटर मिळेल वगैरे, तर त्याचा रिप्लाय त्यांनी असा दिला की जेव्हा लॉकडाऊन संपेल तेव्हा आम्ही कॅन्डिडेट्सला मेडिकल एक्झामिनेशनला बोलू आणि त्यानंतर त्यांची जॉईनिंग त्याप्रकारे करण्यात येईल. ओके, पण सध्या आपले डाऊट अजून जास्त आहेत, राईट. आपण हे थोडे एक शॉर्टमध्ये विचारलं होतं त्यांना, तर त्यांनी पण शॉर्टमध्येच उत्तर दिले. ओके, तर आपण अजून पण सॅटिस्फाय झालेलो नाही आहेत. तर त्यासाठी एक म्हणजे तुमच्याकडनं जे डाऊट्स आलेले आहेत मला, तर हे डाऊट्स मी एकत्र केलेले आहेत. तर त्यापैकी तुम्ही बघू शकता की कोणकोणते आहेत. तुमचे पण मे बी तुम्हाला पण डाऊट्स हेच पडलेले असतील. तर सगळ्यात मोठा आणि सगळ्यात पहिला जो डाऊट आपल्याला आला होता, तर तो पहिला असा होता की आम्ही सुरुवातीपासून संदर्भात आहोत की जेव्हा काही पोस्टला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं होतं तर त्यांचा काय रेशो होता. बरोबर, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी जेव्हा स्टार्टिंगला मला आठवतं आहे की जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे तुम्हाला मेल येत होते तर मला बरेच विद्यार्थी मेसेज करत होते की सर काय रेशिओ आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा काय रेशिओ आहे, मला मेल नाही आला, माझ्या मित्राला आला वगैरे अशा प्रकारचे. तर हा पण डाऊट आहे आपल्याला. तर फर्स्ट डाऊट हा आहे की रेशो काय आहे, त्यावरनं आपल्याला कळेल बेसिकली की काय चालू आहे प्रोसेसमध्ये. आणि हे सगळं एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे आपले डाऊट आहेत तर ते जे रिमेनिंग कॅन्डिडेट्स आहेत, ठीक आहे, जे सिलेक्ट होणार आहेत इन फ्युचर, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जे ऑलरेडी सिलेक्टेड झालेले आहेत, ज्यांची ट्रेनिंग स्टार्ट झालेली आहे, तर त्यांनी याबद्दल बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला त्याचा काहीही फरक पडणार नाही. हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल. ओके, ऑल द बेस्ट तुमच्यासाठी. पण आत्ता जे स्टुडंट्स अजून म्हणजे जवळपास 1000 स्टुडंट्स अजून आहेत असे, म्हणजे आपण सगळे जर धरले ITIचे पण स्टुडंट्स आहेत खूप सारे, आणि बाकीच्या सगळ्या पोस्ट पकडून 1000च्या जवळपास स्टुडंट आहेत की ज्यांना अशा प्रकारचे डाऊट आहेत. ठीक आहे, आणि ज्यांची ट्रेनिंग ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे त्यांनी काहीच काळजी करण्याचा प्रश्न नाही. तुमच्या ट्रेनिंगमध्ये याचा काहीही इफेक्ट होणार नाही. तुमची ट्रेनिंग तशीच चालू असेल. ओके, आणि हे फक्त मी म्हणजे मला काही फायदा नाही याचा, मी माझ्या फायद्यासाठी करत नाही आहे बिलकुल. हे फक्त तुमच्या फायद्यासाठी करतो आहे. तुम्हाला तुमचे डाऊट्स क्लिअर व्हावे आणि लवकरात लवकर म्हणजे जेव्हा पण लॉकडाऊन संपेल तेव्हा जॉईनिंग लेटर मिळावं. आणि आपण असं पण त्यांना मागणी करत नाही आहे की आम्हाला आत्ताच्या आत्ता जॉईनिंग लेटर द्या, कारण आपण पण सिच्युएशन समजून घेतो आहे. करोना व्हायरसची एवढी वाईट परिस्थिती आहे, तर जॉईनिंग लेटर आपल्याला नाही पाहिजे. आपल्याला फक्त एक ॲश्युरन्स पाहिजे, एक लिस्ट पाहिजे की ओके तुम्ही सिलेक्टेड आहात की नाही आहेत, जेणेकरून आपल्याला आपला फ्युचर प्लॅन डिसाईड करता येईल. दॅट्स इट. सिच्युएशन कशी आहे सध्या मुंबईमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे, त्याचं भान आपल्याला आहेच. ओके, दुसरी क्वेरी म्हणजे दुसरा डाऊट काय होता की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर झालं, मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यावरती सायकोमेट्रिकला त्यांनी
सायकोमेट्रिक टेस्टसाठी मेल आले होते तुम्हाला, राईट? कारण वेबसाईटवरती कुठलीच लिस्ट त्यांनी पब्लिश केली नव्हती की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एवढे कॅन्डिडेट जे आहेत ते सायकोमेट्रिक टेस्टसाठी ॲप्लिकेबल इलिजिबल झालेले आहेत वगैरे. नाही आहे, वेबसाईटवरती काहीच लिस्ट नव्हती लावली. तर आपला दुसरा डाऊट असा की मग त्यांनी सायकोमेट्रिक टेस्टसाठी कॅन्डिडेट्स कसे घेतले? ओके, कोणत्या बेसिसवर घेतले त्यांनी कॅन्डिडेट्स? ठीक आहे, कळाला. मे बी तुम्हाला पण हाच डाऊट असेल, म्हणजे मला माहिती आहे. तिसरा डाऊट काय होता माझा की जी सायकोमेट्रिक टेस्ट झाल्यावर काही मुलांना जॉईनिंग लेटर आलं, बरोबर, आणि कुणाची अंतिम यादी म्हणजे फायनल लिस्टमध्ये कुणाची निवड झाली, कोण सिलेक्ट झालं, कोण सिलेक्ट नाही झालं, याची काहीच कल्पना विद्यार्थ्यांना नाही आहे. म्हणजे मुलांना अजून पण डाऊट आहे की ओके, माझं त्या सायकोमेट्रिक टेस्टचा जो रिझल्ट होता त्याच्यावरती रिमार्क माझा सुटेबल आहे. ओके, नॉट सुटेबल असलं तर ती वेगळी गोष्ट, ओके, की तू सायकोमेट्रिक टेस्टमध्ये फेल झाला. पण जर माझ्या सायकोमेट्रिक टेस्टच्या रिझल्टवर सुटेबल असा रिमार्क आहे आणि अजूनसुद्धा मला जॉईनिंग लेटर आलं नाही, म्हणजे हा डाऊट आला असेल तुमच्या मनामध्ये. कारण फक्त जवळपास मला वाटतं 50 ते 60 विद्यार्थ्यांनाच जॉईनिंग लेटर त्यांनी दिलेलं आहे, आणि ते पण कुठल्या बेसिसवर दिले याची पण अजून काही प्रोसेस नाही आहे. तर हा एक क्वेश्चन विचारला की कुणाची फायनल लिस्टमध्ये सिलेक्शन झालं आहे की नाही, तर याची आपल्याला एक कल्पना द्यावी त्यांनी. त्यानंतर पुढचा काय क्वेश्चन होता की अजून काही मुलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचं बाकी आहे, तर ते कधी होईल? ओके, काही विद्यार्थ्यांचा मला पण अजून मेसेज येत आहेत की आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच झालं नाही आहे. काही लोकांचं झालं आहे तर काही लोकांचं झालं नाही, तर त्यांचं कधी होईल हा एक डाऊट आहे मुलांच्या मनामध्ये. त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जी फायनल लिस्ट आहे, कुठली का लिस्ट असे ना, एक तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला एलिजिबल असलेले कॅन्डिडेटची लिस्ट लावायला पाहिजे होती वेबसाईटवरती. त्यानंतर सायकोमेट्रिकला एलिजिबल असणारे कॅन्डिडेटची लिस्ट लावायला पाहिजे होती. त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट झाल्यानंतर म्हणजे सुटेबल नॉन सुटेबल रिमार्क आल्यानंतर फायनल सिलेक्टेड तुम्ही आहात की नाही आहात याची लिस्ट लावायला पाहिजे होती. म्हणजे क्लिअरली आयडिया आली असती. हे सगळं काही प्रश्न आलेच नसते मुलांच्या मनामध्ये. ओके, तर हा प्रश्न होता आपला की तुम्ही फायनल लिस्ट वेबसाईटवर म्हणजे वेबसाईटवर त्यांनी डिक्लेअर केली जाईल का? ओके, ही आपण फायनल लिस्टबद्दल बोलतोय. त्यानंतर दुसरा प्रश्न असा होता की काही विद्यार्थी असे पण आहेत जे सायकोमेट्रिक टेस्ट पास झालेत, ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झाले आणि ते मेरिट लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत, पण तरीही त्यांना जी पहिली बॅच होती, असं म्हणतात की बॅच वाईज त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत, पण पहिल्या बॅचमध्ये त्यांना का जॉईनिंग लेटर आलेलं नाही आहे? ठीक आहे, जर त्यांचा रँक चांगला असेल एखाद्यापेक्षा तर त्यांचं पहिल्या बॅचमध्ये का त्यांना जॉईनिंग मिळालेली नाही आहे? ठीक आहे, आणि नेक्स्ट बॅचमध्ये मिळेल का? म्हणजे लिस्ट त्यांनी एक तर लिस्ट लावायला पाहिजे की एवढे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना पुढच्या बॅचमध्ये जॉईनिंग मिळेल. तर अशी पण अजून कुठलीच प्रकारची लिस्ट लावलेली नाही आहे, तर हा पण एक डाऊट आहेच. ओके, त्यानंतर वेटिंग लिस्ट जाहीर करण्यात येईल का? वेटिंग लिस्ट जी असेल का नाही पहिलं तर ही माहिती नाही आहे, तर आपण हे एक विचारतोय ॲडव्हान्समध्ये की असेल तर तुम्ही जाहीर करणार का, आहे का नाही? ओके, तर हे काही डाऊट्स आहेत, हे माझ्याच नाही तर सर्व विद्यार्थ्यांना पडले असतील. आय होप म्हणजे सगळे विद्यार्थी ॲग्री करत असतील माझ्यासोबत. तर हे डाऊट्स आपण विचारणार आहोत त्यांना. ट्विटरवरती तर शक्य नाही एवढे डाऊट्स म्हणजे क्लिअरली आन्सर करण्यासाठी, तर अदर मीडिया आहेत, तर त्याच्या थ्रू आपण त्यांच्याकडनं फॉलोअप घेऊ, त्यांना डाऊट्स विचारू. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की माझा काहीच फायदा नाही, हे सगळं मी म्हणजे तुमच्या फायद्यासाठी करतो आहे की तुम्हाला लवकरात लवकर जॉईनिंग मिळावी, तुमचं फ्युचर सेट व्हावं. कारण एक जॉब म्हणजे तुम्ही विचार करा की तुम्ही एवढे महिने जेव्हापासून नोटिफिकेशन निघालं जेव्हापर्यंत एक्झाम तुम्ही अटेम्प्ट केली, तर तेवढ्या कालावधीमध्ये तुम्ही किती अभ्यास केला आहे, काय केलं आहे. म्हणजे मी पण त्या जर्नीमध्ये तुमच्यासोबतच होतो. आणि मला आठवतं आहे जेव्हा नोटिफिकेशन त्यांचं रिलीज झालं तेव्हा आय गेस सकाळचे 6 वाजले होते आणि मी न्यूजपेपर वाचत होतो मोबाईलमध्ये, तर मला ते नोटिफिकेशन दिसलं मुंबई MMRDAकडनं खूप साऱ्या जागा म्हणजे 1053 जागांचं नोटिफिकेशन. म्हणजे मला स्वतःलाच खूप आनंद झाला की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा निघाल्यात. तर तो दिवस, तो पहिला व्हिडिओ माझा मुंबई मेट्रोसाठी, तर तो पहिला व्हिडिओ आणि आजपर्यंत मी या जर्नीमध्ये तुमच्यासोबत आहे. आणि आपण याचा निकाल लावूच या,
काहीतरी सोल्युशन निघेलच, म्हणजे जेव्हा पण तुमची जॉईनिंग होईल तोपर्यंत मी तुमच्यासोबतच असणार आहे. तर हे काही डाऊट्स आहेत. याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही अजून डाऊट्स आहेत, रिझर्वेशन इश्यूज वगैरे आपण कन्सिडर केलेत, तर याच्या व्यतिरिक्त अजून काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. आणि याच्या रिलेटेड तुमचे जर डाऊट असतील तर त्याची म्हणजे कमेंट करण्याची गरज नाही, कारण ते आपण तर कवर केलेलेच आहेत. ओके, तर याच्या व्यतिरिक्त जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि ट्विटर अकाउंट असेल तर तुम्ही माय गव्हर्मेंट ट्रॅक _ऑफिशियल म्हणजे किंवा ID आहे माय गव्हर्मेंट ट्रॅक, तर या ट्विटर हँडलला फॉलो करू शकता, जेणेकरून जर इन फ्युचर काही MMRDAकडनं अपडेट आलं किंवा काही मी त्यांना क्वेश्चन विचारला त्यांचा रिप्लाय आला तर ते तुम्हाला कळून जाईल. आणि ॲक्च्युली मी हा व्हिडिओ आपल्याकडे ग्रुपमध्ये खूप लिमिटेड नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत, पण बाकीचे पण विद्यार्थी आहेत ज्यांनी ते सुद्धा वाट बघत आहेत काही अपडेट येण्याची MMRDAकडनं, तर त्यांच्या सगळ्यांना एक यूज व्हावा या व्हिडिओचा, तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर आता उद्या कळेन आपल्याला की म्हणजे आपण विचारलेले प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचतील उद्या. ओके, अदर मीडिया थ्रू न्यूजपेपर होईल किंवा अजून काही, आणि त्यांच्याकडनं आपण म्हणजे वाट बघू त्यांच्याकडनं रिप्लाय येण्याची. जसा रिप्लाय येईल त्यांचा तर मी अजून एक तुमच्यासोबत एक व्हिडिओ बनवून शेअर करेन, डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन की त्यांचं म्हणणं काय याबद्दल. ओके, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.